इतकी बेरोजगारी वाढलेली आहे. 2 कोटी रोजगार देणार होते, आज ते काय नाही. उलट अनेक कॉर्पोरेट सेक्टर्समध्ये कंपन्यांमध्ये लोकांची हे कमी झाली, संख्या वेकन्सीज निर्माण झाले. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे तर आणखी मॅनपॉवरची गरज कमी राहणार आहे. तर युवकांना पण टोपी. आज फक्त त्यांना कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने घेण्यासाठी निर्णय घेता येते. प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये कॉन्ट्रॅक्च्युअल पद्धतीचे नोकर भरती करत आहेत. त्यांना काय जबाबदारी राहणार आहे? कॉन्ट्रॅक्च्युअल माणसाला जबाबदारी काय राहणार आहे? ते कसं काय जबाबदारीने काम करतील? जे स्टेबल नोकरीमध्ये जे असतात त्यांच्यावर अकाउंटेबिलिटी असू शकतात. आज आहे कॉन्ट्रॅक्च्युअल, उद्या राहणार नाही. तर देशाची जबाबदारी तुम्ही कोणाच्या हातामध्ये देत आहोत? कॉन्ट्रॅक्च्युअल लोकांनी ठेवत. ही आहे तुमची गॅरंटी? हे विचारायचं मला. काळा पैसा आणणार होत, ब्लॅक मनी परदेशातून आणले का? किती पैसे आणले? एक दमडी तरी आणली का? ब्लॅक मनी आणली नाही, ती पण टोपीच टाकली लोकांच्या. जेव्हा डिमॉनिटायझेशन केलं होतं त्यावेळी लोक लाईन्समध्ये मृत्यू पावले. अशी गॅरंटी आहे. आणि भ्रष्टाचार मुक्त भारत, आज तुम्हीच सांगा, मी सांगत नाही. भ्रष्टाचार कमी झालेला आहे की वाढलेला? आधीच भ्रष्टाचार फक्त तहसीलमध्ये, कलेक्टर ऑफिसमध्ये, आपल्याला बाकीच्या गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये दिसायचं. आज आपल्याला सरकार पाळण्यामध्ये करप्शन दिसू लागला, इलेक्टोरल बॉन्ड्समध्ये करप्शन दिसू लागला. तर सामान्य माणसाला तर भ्रष्टाचाराचा त्रास आहेच, पण आता भ्रष्टाचाराची व्याख्या खूप मोठी झालेली आहे. आता खूप मोठा, जसा आधी अमेरिकामध्ये आणि मोठमोठ्या देशामध्ये जसा भ्रष्टाचार होतो फक्त वरच्या लेवलवर, आता तो भ्रष्टाचार वरच्या लेवलवर गेलेला आहे. आता भ्रष्टाचार खालच्या लेवलवर पण आहे आणि वरच्या लेवलवर पण भ्रष्टाचार या देशामध्ये इतका प्रचंड वाढलेला आहे, याचा आपण एकही माणूस जे इथे बसलेला आहे ते नाकार देऊ शकत नाही आहे की भ्रष्टाचार संपलेला आहे किंवा कमी झालेला आहे. तर या पद्धतीच्या जे सगळा सरकारचा कारभार आहे, आम्ही काँग्रेसचे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि शिवसेना, आप आहे, आमच्या सोबत अनेक दलित संघटना आणि दलित पक्ष सोबत आहे, ते सगळे मिळून इंडिया अलायन्स हे खूप मजबूतीने आता काम करायला निघालेले आहे. आणि आम्हाला या भ्रष्ट आणि हे टोपी घालू सरकाराला बाजू करायचंच आहे, हे आमचा निश्चय आहे आणि आम्ही आता त्याची सुरुवात करतो. 15 तारखेला दुपारी 12 वाजता राजलक्ष्मी मंगल कार्यालयामध्ये महाविकास आघाडीची कार्यकर्त्यांचा मेळावा हे होणार आहे. 3ही पक्षांचा, सगळे जे मित्र पक्ष आहे सगळ्यांचं, आणि त्याच्या तयारीला आम्ही लागलेलो आहोत. आमच्या याच्यामध्ये उद्देश हाच आहे की महाविकास आघाडीच्या जे उमेदवार राहणार आहे, शिवसेनेचा उमेदवार राहणार आहे यावेळी परभणीमध्ये, आणि त्यांना आपल्याला एकत्रितपणे सगळ्यांना त्यांना बल देऊन राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पार्टी, काँग्रेस, इंदिरा सोनिया काँग्रेस पार्टी, सगळ्यांनी मिळून पाठबळ द्यायचं आहे आणि इंडिया अलायन्सच्या या कॅन्डिडेटला निवडून आणायचं आहे. हाच आमचा उद्देश आहे. या कार्यकर्त्यांना कामाला लावण्याचं काम करायचं आहे. आम्हाला वाटतं हे अतिशय महत्त्वाचं याच्यासाठी आहे की आज सर्व नागरिकांना त्यांची भावना अशी झालेली आहे की आज लोकशाहीवर हल्ले होत आहेत. लोकशाहीची हत्या करण्यासाठीच हे सरकार निघालेली आहे की काय असं वाटतं. कारण अनेक डिसिजन्स आणि कोर्टाचे निकाल जे समोर येत आहेत त्याप्रमाणे आपल्याला दिसतोय की लोकशाही कुठे राहणार आहे की नाही याचा खूप मोठा प्रश्नचिन्ह आज आमच्या समोर आहे. लोकशाही म्हणजे त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं इलेक्शन्सच असतात, निवडणुकी असतात, आणि निवडणूक जर फेअर अँड
जस्टिफाईड इलेक्शन झाले नाही तर मग त्याचा फायदा काय? आणि हे कोण आयोजित करतो? इलेक्शन कमिशन आयोजित करतो. आज इलेक्शन कमिशनरचा राजीनामा या टायमिंग बघितली तर प्रत्येक गोष्टी ह्या टायमिंगवर आपल्याला अवलंबलेल्या दिसतात. यावेळी ही इलेक्शन कमिशनरच्या राजीनाम्याच्या टायमिंग याच्यामध्ये आता नंतर इलेक्शन कमिशनरनी राजीनामा दिला आणि ते पार्लमेंटमध्ये जे बिल पास करण्यात आलं त्याच्या आता काय आहे? प्रधानमंत्री, एक कॅबिनेट मंत्री सरकारचा आणि विरोधी पक्ष नेते. म्हणजे ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने इलेक्शन कमिशन आता चालणार आहे. मग तिकडे फेअर बॉडी कुठली राहणार आहे या इलेक्शनमध्ये? हा खूप मोठा लोकशाहीवर खूप मोठा धोका आहे असं मला वाटतं. अनेक गोष्टी झालेल्या आहेत काही काळात. त्याच्यात एक राज्यपालांची जी वागणूक राहिली या काळात. राज्यपालांनी 4-4 वर्ष 2-2 वर्ष विधेयक दाबून ठेवणं अनेक राज्यांमध्ये तसं झालेलं आहे. राज्यपाल याच्या काम हे नसतो, सरकारचं काम असतो विधेयक पारित करणं. त्याच्यात विरोधक असो सत्ताधारी असो त्यांनी मिळून ते पास करायचे असतं. पण तो विधेयक राज्यपालांनी ठेवून घेतलं. केरळामध्ये अनेक राज्यामधून ही कंप्लेंट्स आलेली आहे. तुम्ही महाराष्ट्रामध्ये बघितलं मागच्या सरकारमध्ये जेव्हा हे 12 MLCचे नॉमिनेशन होतो राज्यपालांनी तो मान्यच केलं नाही आणि मग सगळी खेळी झाली. सरकार पाडलं, खोके पोके जे काय झालं आणि मग त्याच्यानंतर आता ते MLCs नियुक्त करतील जे काय करतील. पण हे लोकशाहीला धोका आहे. ही वागणूक राज्यपालांकडून हे अपेक्षित नाही आहे लोकशाहीमध्ये. याचा काहीतरी पुढे धोरणात्मक जे आहे सेंट्रल पार्लमेंटमध्ये घेणं आवश्यक आहे की राज्यपालांची भूमिका काय राहणार आहे आणि कशी राहावी या लोकशाहीमध्ये ते पण आवश्यक आहे. अनेक सरकार लोकांनी निवडून दिलेल्या सरकार त्यांनी लोकांच्या मॅन्डेट आहे त्या सरकार पाडण्याचं काम अनेक राज्यांमध्ये या BJP सरकारने केलेलं आहे. अनेकांना त्रास देण्याचं काम फक्त EDच्या त्यांना हे करायचं, त्यांना बोलवायचं, त्यांच्यावर इन्क्वायरी करायची आणि त्यांच्या पक्षामध्ये आले तर मग ती इन्क्वायरी बंद झाली. ती वॉशिंग मशीनचा पण सगळं हे चालू आहे या प्रकार. हे सगळ्या गोष्टीमधून हे दिसतोय की आज भारताची लोकशाही वाचवण्याची गरज आहे. आणि जर आपण या निवडणुकीमध्ये एकत्रित आलो आणि आपण खूप ताकदीने हा जे नकारात्मक शक्ती जे उभी राहिलेली आहे त्यांना बाजूला नाही केलं तर भारताचं काय होईल ते आम्हाला चांगला वाटत नाही आहे. ते इलेक्टोरल बॉन्ड्स. आता इलेक्टोरल बॉन्ड्समध्ये तुम्ही सांगा की 2018मध्ये त्यांनी एक कायदा आणला होता की याच्या बाबतीत हमी पारदर्शकता आणण्यासाठी आणि हे साठी आता पैसा डायरेक्ट डोनेट करता येत नाही. कायदा आणला की आता इलेक्टोरल बॉन्ड्सच्या माध्यमातूनच ते डोनेशन्स असले पाहिजे. पण त्याच्यात त्यांनी अट काय घातली की हे कोणाला दाखवायचं नाही आहे, दिस विल बी हिडन. तर तो खूप महत्त्वाचा विषय आहे की कोण कोणाला देणगी देतो. जर तो लोकांना माहीत झाला नाही तर मग कुठली मोठी कंपनी कोणाला नैसर्गिकच आहे की गव्हर्नमेंटलाच ते देणार आहे. गव्हर्नमेंटची जी पार्टी आहे त्यांनाच मिळणार आहे इलेक्टोरल बॉन्ड्स. आणि मग तो जर इतकी मोठी देणगी देत असेल तर गव्हर्नमेंटकडून त्यांना काय ना काय तर लाभ मिळायलाच पाहिजे ना. फुकट कशाला देणार कोणी. तर हे जे व्यवहार आहे हे एक मोठा स्कॅम आहे. हे सगळ्यात मोठा या देशाचा स्कॅम आहे मला असं वाटतं. आणि याच्यासाठी मी सुप्रीम कोर्टाच्या निकालाचे अभिनंदन करते की त्यांनी गव्हर्नमेंटला झापलं. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की 15 तारखेला त्यांनी SBIला सांगितलं की 15 तारखेला तुम्ही सगळं ते पब्लिक डोमेनमध्ये आणा, अपलोड करा सगळं. असं कसं तुम्हाला दाखवता येत नाही. सुप्रीम कोर्टाने जे तुम्ही जर बघितलं असेल ते सुप्रीम कोर्टाचे प्रोसिडिंग्स तर त्याच्यामध्ये त्यांनी गव्हर्नमेंटला ज्या प्रकारे हे सगळं सांगितलं त्याच्यातनंच असं दिसते की सुप्रीम कोर्टाला वाटते की हे मोठा स्कॅम आहे. आणि मला आमच्याकडून इंडिया अलायन्सकडून आम्हाला सुद्धा वाटते की हाच सगळ्यात मोठा स्कॅम आहे.
कारण याच्यामध्ये जर डोनेशन्स कुठली पार्टी तुम्हाला मोठमोठ्या कंपनी देत असेल आणि त्यांना तुम्ही देशच विकण्यासाठी तुम्ही निघालेलो आहोत, तुमचे रेल्वे, तुमचे एअरवे, तुमचे लँड वॉटरवेज सगळे तुम्ही विकायलो आणि ते तुम्हाला देणगी देत आहे, तर याच्या मागे काय, हा मोठा प्रश्न आहे. म्हणून ही इलेक्शनची संधी आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आणि आजपर्यंत काय केलं सरकारच्या म्हणजे मी त्यांना एक नाव देईल सरकारला, टोपी घालू सरकार. हे टोपी घालू सरकार जे आहे ना, त्यांनी फक्त टोपीच घातलेली आहे आजपर्यंत. त्याच्यामुळे या समाजाचा प्रत्येक घटक आज अस्वस्थ आहे, रस्त्यावरती आहे. तुम्ही बघा शेतकऱ्यांच्यावर कशी टोपी घातली त्यांनी. शेतकऱ्यांना ते चॉकलेट दिलं त्यांनी, ते समाधान निधीचं 2000, पण त्यांनी आधारभूत किमतीमध्ये किती वाढ केली. त्यांची आय दुगणी करणार होते, ते केली का? शेतकऱ्यांना तेवढा पैसा मिळत आहे का, की फक्त 2000 देऊन त्यांना खुश करून घ्यायचं आहे? जर त्यांच्या हे समाधान निधीमधून शेतकरी खुश राहिला असता तर शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं प्रमाण 27% वाढले नसतं. आज 27% NCRBच्या आकड्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं प्रमाण 27% वाढवलं. तर मग ही टोपी नाही तर काय आहे? तुम्ही, माझ्याकडे आकडेवारी आहे, आधारभूत किमतीमध्ये UPAने कसं आधारभूत किमती वाढवली होती आणि 10 वर्षामध्ये, आणि 10 वर्षानंतर यांनी कसं काय वाढवलं. तर मी एक वाचून दाखवते. तांदूळ 10 वर्षामध्ये UPAने 138.2% वाढवली. या 10 वर्षात 138.2% वाढ केली होती आधारभूत किंमत. 10 वर्षामध्ये NDAने किती केली? 66.7%. म्हणजे त्या 10 वर्षांमध्ये ज्या उपलब्धी होती UPAची आधारभूत किंमती वाढवण्याची, ते या NDA सरकारने केलं नाही. तांदूळाच्या बाबतीत गहू 122.2% वाढवली होती 10 वर्षामध्ये UPAने, आणि त्यांनी 62.5% NDAची. ऊस 187.7% हे UPAमध्ये 10 वर्षात आधारभूत किमतीमध्ये वाढ झाली होती, आणि यांच्या कार्यकाळात 50% वाढ झाली फक्त. सोयाबीन 175%, यांच्या 79%. कापूस 114%, यांच्या जे आहे 78%. मक्का 159% UPA, 59% NDA. हरभरा 129% UPA, 75% NDA. तूर 2016% UPAमध्ये आणि 62% हे NDAमध्ये वाढवण्यात आलं. मग कशाची गॅरंटी? तुम्ही गॅरंटीच्या बाबतीत सांगतात हे टोपी घालण्याचं काम, हीच टोपी गॅरंटी आहे का? कारण सगळ्यांची दिशाभूल करणं. आता लोक रस्त्यावरती आरक्षणासाठी कुठे कुठे कोणकोणता समाज रस्त्यावरती आहे, सगळ्यांची दिशाभूल करण्याचं काम होत आहे. याचं जे सोल्युशन आहे, या सोल्युशनकडे कोणी जातच नाही. 50%ची मर्यादा वाढवण्यासाठी पार्लमेंटमध्ये कायदा पास झाला पाहिजे, त्याच्यावर कोणी काय बोलत नाहीये. इथेच काहीतरी सांगून मग असं देऊन आरक्षण जे कोर्टात टिकणार नाहीये, या पद्धतीचे दिशाभूल करण्याचं काम, टोपी घालण्याचं काम त्या आरक्षणाच्यासाठी पण चालू आहे. महिलांच्यासाठी, महिलांच्या डोक्यावर काय टोपी आहे? महिलांना 33% आरक्षण दिलं. महिलांच्या 33% आरक्षणचा कायदा पास झाला, खूप मोठ्या गाजावाजाने पास झाला. त्याचे खूप इव्हेंट मॅनेजमेंट झाला मोठा. तो कायदा काय? गॅरंटी कशाची? गॅरंटी जेव्हा आपण काही गोष्टीची देतो, आता हे बॉटलची गॅरंटी जर दिली तर त्याला कालमर्यादा असते की नाही? कालमर्यादा नसली तर कशाची गॅरंटी? महिला आरक्षण बिलातला काळाची डेट नाहीये, काय नाहीये, फक्त पास करून टाकला. सेन्सस झाल्यानंतर जनगणना झाली, डिलिमिटेशन झाला, त्याच्यानंतर ते अंमलात आणणार. मग कशाचे श्रेय घेत आहेत? आज महिला तर वंचितच आहेत. 5 वर्षात होणार हा सगळा सेन्सस डिलिमिटेशन, की 10 वर्षात होणार की 15 वर्षात होणार, कोणाला ठाऊक नाही. आणि त्या 10-15 वर्षात काय होईल या देशामध्ये कोणाला सांगता येतात का?
नाही, म्हणजे महिलांच्या डोक्यावर टोपी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.